नमस्कार मंडळी, तर आज आपण टुटी फुटी रवा केक बनवणार आहोत। तर हे पहा, किती सॉफ्ट लुसलुशीत असं टुटी फुटी रवा केक। त्यासाठी लागणारे साहित्य पाहूया। 1 वाटी रवा, बारीक असेल तोही चालेल, जाड असेल तोही चालेल, कारण आपण मिक्सरला बारीक करून घेणार आहोत। अर्धी वाटी साखर, 4 चमचे मिल्क पावडर, गोडाच्या पदार्थामध्ये चिमूटभर मीठ घालायचंच आवर्जून, 1 चमचा बेकिंग पावडर, 2 ते 3 विलायच्या घ्यायच्या, त्यातले दाणे काढून ते टाकून घ्यायचे त्यामध्ये सोलून। तर हे पहा, दाणे काढून घेतो आपण, म्हणजे खायला खूपच टेस्टी लागतं। आणि यामध्ये 1/2 टीस्पून बेकिंग सोडा। आता मिक्सरला आपण छान असं बारीक पावडर करून घेऊया। तर हे पहा, आपलं प्रीमिक्स तयार झाले। हे तुम्ही महिना 2 महिनेही ठेवू शकता। फूड कलर घेतले आपण चिमूटभर, अर्धी वाटी दूध, अर्धी वाटी रिफाइंड ऑइल, ते छान असं मिक्स करून घ्यायचं वर खाली, म्हणजे हे वरच्यावर असं तेल राहणार नाही आणि दूध छान असं मिक्स झालं जातं। म्हणजे मिक्सरला आपण लावणारच आहोत। त्यामध्ये अंडी फोडूया। 2 अंडी घेतलीत फोडून। ते छान असं मिक्सरला बारीक करून घेऊया पेस्ट, म्हणजे आपलं बॅटर छान तयार होतं। हे पहा, आपल्याला भांडी खूप लागत नाही, तर मिक्सरमध्येच आपण सगळं बॅटर तयार करून घेतले। आता यामध्ये आपण टुटी फुटी घालून घेतली आहे। यामध्ये तुम्ही ड्रायफ्रूट्सही घालू शकता। छान मिक्स करून घ्यायचं। तर हे पहा, आपलं बॅटर रेडी आहे। आता आपण एक केक टीन घेतले, त्याला तेल लावून आणि त्यावर पीठ भुरभरून घेतले। त्यामध्ये आपण हे बॅटर ओतून घेऊया। ओतल्यानंतर त्याला टॅप करायचं, त्यावर टुटी फुटी घालून, आणि आपण एक पातेलं गरम करायला ठेवलं होतं, म्हणजे फ्री हीट करायला ठेवलं होतं। त्यामध्ये आता आपण 10 मिनिटं फ्री हीट करून घेतले। त्यामध्ये आपण केक टीन ठेवूया। त्यावर आपण झाकण ठेवून 35 ते 40 मिनिटं छान वाफवून घेऊया। तर हे पहा, केक आपला रेडी आहे, टुटी फुटी रवा केक। किती सॉफ्ट स्पॉन्जी। आता आपण कट करून घेऊया। थंड झाल्यावरच कट करायचं। तर हे पहा, छान वड्या पडतात। तर हे पहा, पातळ कट करून झालं, किती सॉफ्ट स्पॉन्जी आणि जाळीदार असा रवा केक आपला टुटी फुटी रवा केक तयार आहे। तर हे पहा, खूपच सॉफ्ट आहे, स्पॉन्जी।